त्यामुळे मग आम्हा दोघींना ना सवय झाली एकमेकीची. दोघींचं पण असं गेलं नाही गेलं तर काय तर नियोजन करूनच झालं असेल ना. मग प्रायव्हसी 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 तर आणि त्यात काय असल्यावरच बरं वाटतंय मला तर. त्यामुळे माझा आहे ना डोळे झाकून विश्वास आहे की आम्हाला आठवत बी नाही लास्ट टाइम आमची भांडणे कधी झाली होती. तुम्ही फोन उचलला म्हणून मला टेन्शन आलं होतं. हॅलो नमस्कार सर्वांना. सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे अँड वेलकम बॅक इन माय वर्ल्ड, म्हणजेच सारिका कांचनची दुनिया. तर खूप दिवस झालं मी आता गावीच होते, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि आता मी आलेले आहे तर छान वाटतंय खरं. खूप दिवसांनी आले त्याच्यामुळे. आणि कसं आपलं घर ते आपलंच असतं, किती पण माहेरी राहा तुम्ही, म्हणजे लग्न झाल्यापासून. तर सगळ्यात आधी इथं मी देवपूजा करून घ्यायला लागले होते, कारण रविवार असल्यामुळे म्हटलं चला देवपूजा करून घेऊया. आणि खूप दिवस गावी पण होते ना, त्यामुळं मग असं म्हणजे आता मला कमेंट पण आले होते की तुम्ही गावी गेल्यापासून खूप असं शांत शांत वाटता. म्हणजे आळसच होता ना तिकडे, कसं निवांत राहायचं, काही टेन्शन नाही. आई करते सगळं काय करायचं आहे ती, फक्त जेवण करायचं हे, म्हणजे असं फ्रेश व्हायला पण म्हणजे असं वाटत नव्हतं. आम्ही दोघींना नुसत्या गप्पा मारत होतो, मी आणि आबू असं बोलत होतो, तर खूप छान वाटत होतं. आणि त्यात कांचन पण इन्वॉल्व असायची, कारण नेहमीच व्हिडिओ कॉल वगैरे असं करायची ती. आणि अंशूला तर अगोदरपासूनच तिला व्हिडिओ कॉलवर बोलायची सवय आहे, त्यामुळे आमचं सारखं चालू असायचं फोन व्हिडिओ कॉल. तर इथं बघू शकताय तुम्ही मस्तपैकी आरती वगैरे लावून झाले देवाला. आणि मला वाटलेलं आज संडे असल्यामुळे जाणार नाहीत, पण ते जाणार होते कामावरती. आणि त्यासाठीच मी इथं भोपळ्याची भाजी करायला घेतली. भोपळा तो नेहमी भोपळा हिरवी मिरची टाकली ना तर छान लागतो, पण आज मी आता 2-3 वेळा भोपळा बनवला तर मी असं तिखट टाकूनच केला होता, तर तसं पण भोपळा छान होतो. आता सकाळी सविताचा व्हिडिओ कॉल आला होता. तिचं पण लहान बाळ आहे, त्यामुळं ती पण बाळ उठलं की खेळायला लागले की ना नेहमी व्हिडिओ कॉल करते. तर तिचा पण फोन आला होता की काय चाललंय, तर म्हटलं हां चालू आहे भोपळ्याची भाजी, म्हणजे कांचनची आंघोळ चालू होती तेव्हा, त्यामुळे फोन मी रिसीव केला होता. तर ती म्हटली तुम्ही नेहमी भोपळ्याचीच भाजी बनवता, आठवड्यात एकदा दोनदा तरी व्हिडिओ असतोच भोपळ्याची भाजी भोपळ्याची भाजी. तर तसं काही नसते, म्हणजे आठवड्यात एकदा तरी भोपळ्याची भाजी असतेच. आणि काहीतरी चेंज म्हणून म्हणजे आवडते असे भोपळ्याची भाजी खायला, वांगी बटाटी बाकीचं इतर ह्याच्या करण्यापेक्षा. आणि फ्लावर मुळात मला आवडत नाही, मग पावभाजी वगैरे किंवा मिक्स व्हेज वगैरे बनवायचं असलं ना तेव्हाच आम्ही फ्लावर वगैरे आणत असतो. तर असं असतं. त्यासाठी तर मी कढई ठेवली आहे आणि लसूण टाकला आहे त्यात. तर लसूण मी कढईतच ठेचून घेतला होता आणि तीच कढई मी तव्यावर गॅसवर ठेवली होती, त्यामध्ये तेल टाकलं, नंतर लसूण त्यात होतंच ऑलरेडी, आणि नंतर टोमॅटो टाकला. तर टोमॅटो आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे, त्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं आहे. आणि भोपळा पण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. अगोदर पण तुम्ही भोपळा धुवून घेऊ शकता, पण मी इथं नंतर चिरून धुवून घेणार आहे. तर टोमॅटो पण छान असं परतले, बघू शकताय तुम्ही. आणि त्यामध्येच आता आपल्याला भोपळा टाकून घ्यायचा आहे. नंतर थोडंसं भोपळ्यात शिजत आला ना मग मीठ टाकायचं, कारण अगोदर आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. तर इथं मी असं छान परतून घ्यायला लागले, आता बघू शकताय तुम्ही. मस्तपैकी भोपळा असं छान परतून घ्यायचा, त्याला हळूहळू पाणी सुटायला लागतं. आणि नंतर थोडीशी हळद टाकायची. हळद फोडणीमध्ये मी टाकली नाही, कारण तेलामध्ये हळद करपू शकते, त्यामुळे मी वरूनच हळद टाकलेली आहे. आणि इथं तिखट पण टाकून घेते मी त्यामध्येच. आपल्याला ना भोपळा करायचा असतो ना तेव्हा जास्तीचं पाणी ॲड करायला लागत नाही, कारण त्या भोपळ्यालाच ना भरपूर पाणी सुटतं. भोपळा म्हणा किंवा कोबी म्हणा, जास्त पाणी आपल्याला ओतायची गरज नसते, कारण त्याला पाणी सुटतं. तर इथं हलवून ना असं झाकून ठेवायचं आहे. झाकण दिलं की नाही मग वाफेवर शिजतोय भोपळा. तर भोपळ्यासाठी ना शेंगदाण्याचं कूट करायचं होतं. आता कोणती पण भाजी जर करायची म्हटली ना तर ती शेंगदाण्याच्या कूटाशिवाय अपूर्णच असते. म्हणजे मी तर नेहमी शेंगदाण्याचं कूट घालूनच भाजी करत असते. आता सगळ्याच महाराष्ट्रीयन फॅमिलीजमध्ये तसंच होतं. आता हळूहळू ते बंद व्हायला लागले वाटण वगैरे घातल्यामुळे, पण शक्यतो शेंगदाण्याच्या कुटाशिवाय भाजी इनकम्प्लीट वाटते, कोणती पण करायची म्हटलं तरी. माझं तर असं आहे. मग तुमचं कसं आहे ना ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथं मी शेंगदाणे भाजून घ्यायला लागले
आणि कांचनचं पण आवरलं आहे. आता तिनं पीठ मळून घ्यायला लागली होती खाली. आणि पीठ मळून मग नंतर आहोंचं पण झालं होतं, त्यांचं पण आंघोळ वगैरे करून झालं होतं. तर माझं शेंगदाणे पण भाजून होते. तर असं ना रोज आम्ही, आता तुम्हाला तर माहीतच आहे, जे आपले रेग्युलर सबस्क्रायबर आहेत त्यांना आपलं सगळंच माहिती असतं, स्वयंपाक वगैरे आम्ही कसं करतो हे असं. आणि खरं खूप दिवस ना मी खूप मिस केलं सगळंच, म्हणजे घर, किचन म्हणा, असं म्हणा. म्हणजे कसं एखादं मस्त आपलंच माहेर असतं, पण आपलं घर ते आपलंच असतं असं मला तर वाटतंय. तर कांचन इथं चपात्या लाटून द्यायला लागली आणि मी चपात्या इथं भाजायला लागली. सोबतच माझं दुसरं पण चालू आहे, म्हणजे भोपळ्याची भाजी शिजली आहे का बघितलं, त्यामध्ये कूट टाकून घेतलं आणि नंतर मग चपात्या पण ही करून घ्यायला लागले. तर आज ना आम्ही तुमच्यासोबत ना गप्पा मारणार आहे. तर कसं असतं, आम्ही किती पण दिवस गावाकडे राहिलो की नाही, मग आल्यावर ना एक निवांत बसून ना गप्पा मारत असतोय. गावाकडे काय केलं, मग मी गावाकडे असताना तिने काय केलं, तर तेच आज तुमच्यासोबत बोलणार आहे आम्ही. आता हे मी गेले ती कामाला आणि आता आमचं टी टाइम चालू असते. कधी पण सकाळी आम्ही लवकर चहा पित नाही, ह्यांनी गेलं मग पेत असतो. रात्री पण आम्हाला यायला उशीर झाला, त्याच्यामुळे आम्ही जास्त काही बोललोच नाही, आहे ना. रात्री लय उशिरा, म्हणजे उशीर झालताच, 7 वाजले होते यायला. मग कसं आहे, आम्ही गावाकडनं आलो ना, आमचं गॉसिप चालू असते, काय झालं काय नाही, त्यामुळे मग चालू होतं. म्हटलं तुमच्यासोबत पण थोड्या गप्पा माराव्या त्या. त्या दिवशी कधी पोचला? त्या दिवशी पुचलो की 8 वाजले असतील, रात्री? 7-8. होय, कारण वजन होतं म्हणून हळूहळूच ह्याने गाडी आणलेली. 3-3.5 तास गेलं. आणि बाजरी गहू सगळं मिळून असल्यामुळे दरवेळेस आम्ही 3 जण असतो, त्यामुळे मग जास्त काही धान्य आणत नाही. पण ह्या वेळेस यांनी 2च येणार होते, त्यामुळे मग धान्य पण भरपूर आणलं होतं येताना. आणि तिथनं उशिराच निघली होती, कारण परत उंबरगाव मध्ये बी थांबलाय ना तुम्ही? उंबरगावमध्ये नाही थांबलो, यांनी म्हणलं लगेच जायचं म्हणून नाही लय थांबलो. 15-20 मिनिटं थांबला, असं 15 मिनिटं द्यायची लगेच. मग 4 वाजता म्हणून 3लाच निघाले, तर उशीर झाला. खरं सकाळी सकाळ पण निघणं होत नाही, कारण पप्पानी सकाळी त्या दिवशी जायच्या दिवशी सकाळी कोंबडी आणली होती, म्हणजे देशी कोंबडी आणली होती. पप्पांची इच्छा होती की आले ते आता हे सगळे, मग ही 2 जाणार होती. आणि भाऊजी तर काय आदल्या दिवशीच गेले होते, त्यामुळे मग जेवण बिवण करूच तर खूप वेळ झाला, 12-1 वाजले. परत आमचं राशन पण घ्यायचं होतं, त्यामुळे राशन ते घेऊस तर 2-2.5 वाजले. परत मग तिथनं आपल्या वरच्या घरी पण थांबला वाजता ना. तिथं नाही, तिथं जातोच म्हणले डायरेक्ट सगळ्यांना. आणि बाहेरच्या बाहेरच वांगे दिले आकानं काढून, आता म्हणजे वांगे हे ह्याचा. मग ते झाड लावलेलं आहे त्याला वांगे आलते 4-5, तिथले आणले. दुसरे शेजारचे काढून आणले आकानं 2-4 आणले. आमच्या इकडं वांग्याचं झाड एक लय मोठी आले ती देशी, म्हणजे ती गावठी वांगा आहे रानटी, त्याला असं कलम केलंय तिकडं. सगळ्याच्या दारात ना वांग्याचं झाड दिसतंयच. आता मी जर चवीला लागतंय अजून कोवळे झाड वांगे चांगले होते, मला बघून वाटत नव्हतं चांगलं असं. मम्मीला 2-3 ठेवली, मम्मी म्हणली मला 2-3 ठेव, मम्मा इकडं 2-3 आणले. मी एका दिवशी ती दाखवल, कदाचित असेल व्हिडिओ, मी दाखवेन तुम्हाला. तर लय मोठं झाड येते वांग्याचं, असं एकदम मोठं येते आणि त्याला अशी भरपूर वांगी लागते ती, है ना. सगळ्यांनी केलंय दारात, सगळ्यांच्या दारात ते वांग्याचं झाड कंपल्सरी झालंय आता. मग आम्ही येताना आलो आणि करगणीत ते हे नाही, शताली गाठ पडलेली, शताली. ते 3 जणी पग ते आणि 3 जणी चाललेले. मला वाटलं काय करगणीत न्यायला चालले, ते साधी घातलेली होती. म्हणजे नाही चालले जयसिंगपूरला. मग मला वाटलं हे नाही थांब उभा राहिलेली एसटीला, एसटीलाच उभा राहिलेली. मग मला वाटलं की ह्यांनी गाडी थांबवते आता का नाही, आणि मला वाटलं थांबवणारच नाही, ते पुढं गाडीने आणि वजा असल्यामुळे ह्यांनी गाडी कुठं थांबवली नाही. मग परत तिथं थांबवली तरी पण, आणि बसूनच तिला गाडीवर बुलली जरा, ती पुढं आली मग मागणं पोराला घेऊन. त्यांचं पोरगं मोठं आहे ना, गाडीवर बसतंय ना.
गाडीवर म्हणजे पुढे टू व्हीलरवर अजून बारका आहे. काकाला वर्ष घेतलंय. झाली का त्या? झालं असेल पण बारकंच आहे की तसं. तिला एक भेटायचं. आणि परत मग म्हणते हरभराही लावलाय या घरी, म्हणते तुम्ही पण आता घायत आहे ना, आम्ही पण चाललोय आता दोघं पण गडबडीत आहे. परत आल्यावर या खरगणीत म्हणजे हरभरा घेऊन यायला वाळला आहे आता हरभरा काढल्यावर हरभरा आहे. परत आम्ही पण तू गेली ना मग काय कर म्हणा, अंशू सारखा तांकण माव म्हणायला लागला. आणि कपडे धुती का, मग कपडे धुती बाथरूम मध्ये आहे का, खरंच असंच म्हणायला लागलं सारखं. लय उशीर परत श्रुती आली, मग श्रुतीने जरा बाहेर नेल्या, मग जरा शांत झाली. आम्हाला पण मग 7-8 वाजले येतो वर येस तर. काजल नाही, राहुल नाही, पिल्या नाही, तिकडं जायचं तर, आणि पिल्या पण नाही खाली जायचं तर कुठं जायचं. मग बसलोय घरातच, काय कर्म नाही काय नाही. आणि मला फोन केलाय आणि बरडायला लागली फोनवर, या तुम्ही म्हणून, काय कर म्हणा म्हणून. आणि कसं आहे, एकत्र राहायची सवय झाली ना, त्याच्यामुळे मला बी करमत नाही ती नसल्यावर. आणि ती पण जाते, तिचं बापू काकी आल्यावर तेव्हा जाते, मग तेव्हा पण मला करमत नाही. आम्हाला पण तसंच होतं. आणि मी जाते आबा आल्यावर, म्हणजे जास्त दिवस, तसा 2-4 दिवस जातेच की, पण जास्त दिवस म्हटलं तरी मी आबा आल्यावर जाते. आणि तिची बापू काकी नेपाळ असते तेव्हा आल्यावर जाते. त्यामुळे मग आम्हा दोघींना ना सवय झाली एकमेकीची. तर मी पण यूट्यूबला बघते आमच्या कमेंट कशा येते त्या. तर एक कमेंट अशी असते की सारखे प्रायव्हसीचं तसं काय नसतंय, आणि ज्या घरात जास्त असतात फॅमिली मोठी असते त्यांचं पण असं नाही की मोठी फॅमिली असते, कपल असते तेच की, तसं काय नाही. प्रायव्हसी ती भेटतच असते. दोघींचं पण असं गेलं नाही गेलं तर प्रायव्हसी आम्हाला असते. सारखं की 24 तास माणूस असं एकत्रच नसते. आता हे जे नियोजन म्हणजे हाय लग्न काय तर नियोजन करूनच झालं असेल ना, मग आम्ही पण विचारच केला असेल ना कुठल्या पण गोष्टीचा. आता तुम्ही दरवेळेस म्हणता प्रायव्हसी, तर त्याविषयी मी बोलते. त्यावेळेस आम्हाला पण समजतंय ना की कधी प्रायव्हसी द्यायची, कधी प्रायव्हसी नाही द्यायची. आणि मुळातच आधीपासूनच आम्हाला ना म्हणजे एकमेकीला सोडून राहायची सवय नाही. आणि त्यात ताय असल्यावर बरं वाटतंय मला तर. ते ताय असल्यावर बरं वाटतं, म्हणजे एकत्र मिळून आणा येते. भाजीलाही बुधवार आलं का लय टेन्शन येते, 1-2 तास बाजारात हिंडत असते, पण मी काय घेतलेलं नसतंय अजून. 2 भाज्या 3 भाज्या घेऊन झालेलं असते, पण काय घ्यायचं हे कळत नाही लवकर. म्हणून मी एकटीने कधी काय घेतलं नाही, कधी बाजार असं काही केलं नाही. आणि दळायला बिळायला पण जायचं म्हटलं तर म्हणते तुम्ही चला आधी आपण जाऊया. कुठंच असं नाही की आम्ही दोघी नाही. आता हे पूर्ण म्हणजे इकडं बाकी आम्ही सगळंच आम्हीच करतो, किराणा बाजार, बाकी जे काही नॉनव्हेज वगैरे आणायचं असलं घरात, चिकन मटन वगैरे सगळं. त्यामुळे सगळीकडे आमची अशी दोघी असतात असं ही झाले. एक जण जरी नसलं ना तर म्हणते आज एकटंच आलाय, आज दोघी नाही आला. एकदा मी म्हणजे दाबेली चिकन आणायला गेलते आणि दाबेली खाल्ली तिथंच. आणि ह्या आजारी होत्या म्हणून आल्या नव्हत्या, मग मी खाल्ली तिथंच गरम खायची म्हणलं, आणि खायचा बुड झाला म्हणून मी खाल्ली. त्याला घेऊन येणार होते दाबेली, तर तिथली ती तरी पण ताई म्हणल्या, ती ताई आणि ताईचा मिस्टर पण दोघं असते, ते दाबेलीवाला आणि डोसेवाला म्हणजे भाऊच आहे ती. आणि त्यांना सगळ्याच म्हणजे कुठं पण गेलं तर गिरणी ती दळायला सगळ्यांना माहीत झाली दोघी येतात. मग आज जोड कुठं गेली, फुटली काय जोड, कुठं गेली, एक कुठं गेली, दुसरे कुठे गेले असे विचारते ते आम्हाला खाली गेले. मग त्यांना मी दाबेली घेऊन घरी आलते त्यावेळेस. आणि तेव्हा म्हणजे मला खरंच लय भारी वाटलं होतं बरं का. म्हणजे मी आजारी होती त्यामुळे मी आली नव्हती, पण तिनं मला दाबेली घेऊन आली होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिच्याकडे मोजकच पैसे होते तेव्हा, म्हणजे दिलं होतं. मग तिनं त्यातनं पण तिनं दाबेली खाऊन मला घेऊन आली होती. आता तसं म्हणलं तर ती तिकडे बिन खाऊन येऊ शकत होती, मला तर काही कळणारच नव्हतं तिने दाबेली खाल्ली का काय केलंय. आणि पण तिनं मला दाबेली घेऊन आणती, आणि खरंच मला एवढं छान वाटलं ना, म्हणजे लय भारी वाटलं मला तेव्हा. आता एकत्र असल्यावर काय सगळे मिळूनच खातात, पण तिनं तिथं खाऊन मला घरी दाबेली घेऊन आणती ना,
त्याचं मला ना लय भारी वाटलं होतं, म्हणजे अजून पण भारी वाटते. त्यामुळे माझा आहे ना डोळे झाकून विश्वास आहे की कांचन असं माझ्या माघारी काही करू शकत नाही. किंवा जर समोरून कुणी आलं आणि म्हटलं अगं तिथं कांचन हे बोलत होती, कांचन ते बोलत होती, तरी सुद्धा माझा असा विश्वास नाही. म्हणजे डोळ्यात झाकून विश्वास करणारी व्यक्ती म्हणजे कांचन आहे. आहोंपेक्षा जास्त विश्वास ना माझा तिच्यावर आहे. तर त्यांचं जसं म्हणणं आहे तसं माझं पण म्हणणं असतं. म्हणजे काय नसलं मला पण असं करमत नाही आणि त्यांच्याशिवाय असं खायचं सोडून असं माझ्या मनाचं कसं तर वाटतंय. आणि रडायला लागली आणि फोन स्पीकरवर होता आणि आई म्हणती काय झाले ग तिला रडायला, तुम्ही या इथं आधी आल्यावर बघू आपण, या तुम्ही इथं. तर मला लय भारी वाटलं खरं तसं. मग मला लय कसं तर वाटतं, काय कर्म नाही काय हे, मग लय हे वाटतं. आणि कोणी सांगितलं तर ते म्हणले तसेच मी नाही विश्वास ठेवत की काय म्हणले असलेल्या. आणि त्यांचा माझ्यावर विश्वास आहे, माझा पण त्यांच्यावर विश्वास आहे. असं म्हणजे एकमेकी असं कुणाला काय कोण पण बोललं तरी असं सांगत नाही आम्ही की हां काय म्हणले असलेल्या, असं नाही म्हणत मी. पण असं असते. आणि आमचं हे मित्र म्हणतात तुमच्या मध्येच नाही मी येत म्हणतात, तुमच्या भानगडीत नाही पडत, तुमचे तुम्ही दोघी जण बघून घ्या म्हणतात. कुठली एखादी गोष्ट म्हणला ना, एकदा तर आम्ही ठरवलेलं हे आपण खरं भांडणं करूया आणि ह्याने विश्वास ठेवते का बघूया म्हणून ठरवलं. आठवते का तुला? बघा आम्हाला आठवत बी नाही लास्ट टाइम आमची भांडणे कधी झाली होती. तर तेव्हा आम्ही ठरवलेलं आपण भांडण करूया आणि बघू ह्याने काय म्हणते तर म्हणून. तर तेव्हापासूनच ह्याने म्हटले की तुम्ही भांडण केलं तुमचं तुम्ही बघा, मला तुमच्यामध्ये घेऊ नका. मी हिच्या पण साईडनं बोलणार नाही आणि मी तिच्या पण साईडनं बोलणार नाही. त्यामुळे त्यांनी असं आमच्या म्हणजे कधी मध्ये येत नाहीत. असं असतंय आम्ही दोघी जे ठरवलं ना तेच. कोणता बी निर्णय घ्यायचा ना पहिला आम्ही दोघी ठरवतो असं करूया का, मग त्यांना सांगितलं का मग फायनल असते. असं असते. असं पण ना असं एका विचाराने होतं आमचं. आणि हा ती इव्हेंट सांगायचं राहिलं की आम्ही कुणीच फोन उचलला नव्हता तिथं. हिने इतकं फोन केलता, आबूच्या फोनवर केला, पप्पाच्या फोनवर केला, माझ्या फोनवर केला. आणि काय झालं माहितीये का, गॅस संपला होता त्यामुळे आम्ही सगळे बाहेर हे करत होतो. मग सगळ्याच फोन बंद होते आणि आम्ही सगळे बाहेर होतो. आबूचा फोन असतोय घरात पण तिचं बाळ उठते म्हणून स्विच ऑफ होता फोन. तर मग हिनं ना शेजारच्या फोनवर फोन केला, त्यांचा नंबर बी नव्हता तिच्याकडे. तिने कुणाकडे घेतला काय माहिती. मी लय घाबरलेले कारण काय पण फोन उचलत नाही त्या, त्यांचा तर फोन सारखा जवळ असतोय म्हणून. आणि एडिटिंग काय तर व्हिडिओ करते त्या चालू असते हातात मोबाईल घेऊन, नाहीतर दुसरं एडिटिंग ही व्हिडिओ असला का त्यांचं तर बघायचं असते म्हणून फोन जवळच असेल म्हणून मी फोन करत होती. परत ह्या पण उचलत नाही, त्याबरोबर आबूच्या केला, आबू पण उचलत नाही. म्हणलं आबूचा पण जवळच असेल व्हिडिओ कॉल, ही तो भाऊजीचा ही कधी तर जवळच असतोय कायम, आणि ती पण उचलत नाही. परत पप्पाला केला, पप्पा पण उचलत नाही. तर मग मला लय टेन्शन आलं म्हणून मी सारखी फोन करायला लागले. तर फोन उचल सुहासला म्हणलं जा खालीकडं बघ जा काकूचा फोन लागणार, खाली जाऊन बघ जा काय चाललंय नेमकं. ती पण म्हणला रानात आहे. मग त्याच्या मावशीचा नंबर घेतला. तिथं ती काजल आहे त्या शेजारीच राहते ती, म्हणजे आमच्या मंदाताईचे जाऊ तिथंच आहेत आमच्या ताई, ते काजल ताई. आणि मग त्यांचा नंबर घेतला सुहासकडं आणि त्यांना म्हणलं द्यायचा फोन. मग तेव्हा बोलल्या, मग म्हणले की सिलेंडर संपलाय म्हणून बाहेर सगळेजण बसले आणि आत मोबाईल ठेवलेत. मग परत बोलल्या, मग म्हणत होते आताच फोन बघितलेलं आलेलं आणि लावणार होते फोनच. असं झालं. त्यामुळे ही लय घाबरलेली आणि हिचं एवढं फोन आणि मिस कॉल बघून मी लय घाबरलेली. आणि दोघींनी पण फोन बोलताना वाटायचं ती तिकडून काय सांगते आणि तिला वाटायचं मी इकडून काय सांगते. मी पण खूप घाबरलेली कारण म्हणलं हिने एवढं फोन केला तर तिथं फोन केला, मी लय घाबरलेली. आणि फोन केल्यावर ही काय म्हणली तुम्ही फोन उचलला म्हणून मला टेन्शन आलं होतं. एवढी घाबरली होती मी, आम्ही फोन उचलला ना म्हणून तर मला काय कर्म नाही, फोनच उचलला नाही म्हणून घाबरल्यावानी झालते मी. म्हणलं काय झालं काय नाही म्हणलं. ही कप आहे आपण यात्रेत आणलेलं, छान येतं का ही माझा. तर आता खूप झाल्या गप्पा,
भेटूया आता आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि इथून पुढं ना मी रोज रेग्युलर डेली ब्लॉग अपलोड करणार आहे. आणि आज ज्या कमेंट्स आहेत ना ते सगळ्या कमेंट्स एकत्र करून त्याचं उत्तर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. आणि असंच मी व्हिडिओलाच उत्तर देणार आहे. म्हणजे कसं शॉर्ट व्हिडिओमध्ये मी एखाद्या कमेंटचं उत्तर देते आणि मग काय करणार वाटतं की नाही दिलं. आणि असे कमेंट स्क्रोल करताना पण एखादी कमेंट राहून जाते ज्याचा रिप्लाय मी देऊ नाही शकत. तर त्यामुळेच मी ज्या आजच्या पूर्ण दिवसाच्या ज्या कमेंट्स आहेत ना त्याचं उत्तर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये द्यायचं असं ठरवलं आहे. जेणेकरून कुणाचं पण तू कमेंट असं न उत्तर देता राहणार नाही. तर असंच आमच्या दोघींवर तुमचं प्रेम कायम राहू द्या. असं चॅनल आमचं बघत जावा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. धन्यवाद. बाय बाय.